हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याला काव्यरूपात अभिवादन करणाऱ्या वसंत गीतांजली या कविता संग्रहाचं प्रकाशन नुकतंच मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात या बहुप्रतीक्षित कविता संग्रहाचं अनावरण करण्यात आलंय। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेलू येथील ज्येष्ठ साहित्यिक सुधाकरराव परशुराम पवार यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्यावर आधारित या कविता संग्रहाची निर्मिती केली। कृषी विकास, ग्रामीण प्रगती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटलेल्या वसंतराव नाईक यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू या संग्रहातील कवितांमधून प्रभावीपणे उलगडण्यात आले आहेत। या कविता संग्रहाचे संपादन सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक, कवी आणि अभिनेते सूरज सुधाकरराव पवार यांनी केला आहे। पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या सूरज पवार यांनी आपल्या संपादकीय दृष्टिकोनातून या संग्रहाला विशेष साहित्यिक उंची प्राप्त करून दिली आहे। त्यांच्या प्रयत्नांमुळे वसंतराव नाईक यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे। प्रकाशन सोहळ्यावेळी महाराष्ट्रातील अनेक मंत्री, आमदार, साहित्यिक, पत्रकार, कवी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वसंत गीतांजली या संग्रहाचं कौतुक करताना तो केवळ कविता संग्रह नसून महाराष्ट्राच्या विकास दृष्टीचा आणि एका दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या कार्याचा दस्तऐवज असल्याचं मत व्यक्त केलं। उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी आपल्या मनोगतात सूरज सुधाकरराव पवार यांच्या साहित्यिक, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख केला। समाजातील सकारात्मक विचारांना चालना देणारे साहित्य निर्माण करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी सूरज पवार यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या पुढील साहित्यिक व पत्रकारितेच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात। वसंत गीतांजलीच्या प्रकाशनामुळे वसंतराव नाईक यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून ग्रामीण विकास आणि शेतकरी हिताच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी हा संग्रह प्रेरणादायी ठरणार आहे। साहित्यिक, पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेल्या या प्रकाशन सोहळ्याने उपस्थितांच्या मनात विशेष छाप निर्माण केली आहे। मी सूरज सुधाकरराव पवार, संपादक वसंत गीतांजली कविता संग्रह। स्वर्गीय लेखक माझे वडील सुधाकरराव परशुराम पवार, मुक्काम पोस्ट शेलू तालुका आर्णी यांच्या काही कविता वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवनकार्यावर आधारित लिहून ठेवल्या होत्या। त्या कवितेवर मी वसंत गीतांजली नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे। त्या पुस्तकाचा मी संपादक असून या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 9/6/2026 मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले आहे। याविषयी आपल्याला माहिती देताना मला आनंद होतोय की त्यांनी माझ्या कार्याचे कौतुक केले आहे आणि त्यांनी भावी पिढीला प्रेरणादायी कार्य आपण केल्याबद्दल मला माझे अभिनंदन करून मला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत। त्याबद्दल मी माननीय श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो।